हरे नमः. श्री वादिराजाचार्य कृष्णाचार्य वरखेडकर यांच्या प्रवचनांच्या मालिकेतील श्रीमदानंद तीर्थ भगवत पादाचार्य प्रणीतम श्रीमद भगवत गीता भाष्यम द्वितीयोध्याय श्लोक 72 भाष्य. नष्टधर्मज्ञानलोक गुरुबालवीर ब्रह्मरुद्रेन्द्रादिविरर्चितो ज्ञानप्रदर्शनाय भगवान व्यासो अवततार तदश्च इष्टानिष्ट प्राप्ति परिहार साधना दर्शनात् वेदार्थ अज्ञानाच्च संसारे क्लिशमानानां वेदानधिकारी कृपालुः सर्ववेदार्थो वेदान्त तदनुक्त केवल ईश्वर ज्ञान दृष्टार्थ युक्ताञ्च सर्वप्राणिनाम् अवगाह्य अनवगाह्य रूपां केवल भगवत् स्वरूपाणां परोक्षार्थां महाभारत संहिताम् अचीकृपत. ओम धृतराष्ट्रवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेताये च महामानवताः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय. श्री भगवानुवाच शोच्यान्नुशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे कथासो न कथासोश्च नानुशोचन् तु पण्डिताः. हरिः ओम्. एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति स्थित्वास्याम् अंधकारेऽपि ब्रह्मनिर्वाणमुच्यते. आता उपसंहार करत आहे. हे दुसरा अध्याय संपवत आहे. दुसऱ्या अध्यायात सांगितलेले सांख्यशास्त्र आणि योगशास्त्र कर्मयोग कसा असतंय काय नाही हे सगळं सांगितलं. ते एकूण उपसंहार करत एषेति एषा ब्राह्मी स्थितिः. ब्राह्मी स्थितिः ब्रह्मविषया स्थितिः लक्षणम्. ब्रह्मविषयी स्थिती म्हणजे राहणं, स्थिरता. ब्रह्माचे लक्षण असा अर्थ. ब्रह्माचे लक्षण काय आहे हे जाणून घे. अंतकालेपि अस्यां स्थित्यैव ब्रह्म गच्छति. शेवटच्या काळापर्यंत म्हणजे मरणाच्या वेळेस देखील ब्रह्मरूपी परमात्म्याचं चिंतन करत राहिला तर ब्रह्म गच्छति. ब्रह्म गच्छति म्हणजे ब्रह्मलोकाला प्राप्त होतो, म्हणजे मोक्षाला प्राप्त होतो. ते तर नाही ठेवून घेतला पण मनामध्ये भगवंताचं चिंतन करत जर मेलो नाही तर मनात दुसरा काहीतरी विचार केला की पुन्हा जन्म प्राप्ती. यम यम वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरम्. म्हणून या भगवद्गीतेत सांगितलं तो मनामध्ये जे जे भावना ठेवून घेऊन विचार करत तो मरतो की नाही ते स्वरूप त्याला प्राप्त होतं बरं का. ज्ञानिनामपि सती प्रारब्ध कर्मणि शरीरांतरम युक्तम. ज्ञानी लोकांना देखील सगळं अशी अवस्था असली तरी प्रारब्ध कर्म उरलेलं असलं तर शरीरांतर प्राप्त होतं, दुसरं शरीर त्याला मिळतं. भोगेन द्वितरम क्षपयित्वा संपत्स्यते म्हणून ब्रह्मसूत्रामध्ये देखील सांगितले. तंती बहुशरीर फलानि कर्माणि कानिचित. बहुशरीर फल प्राप्त होणारे म्हणजे बहुशरीर देणारे असे पुष्कळ कर्म असतात. सप्त जन्माने विप्रस्याद इत्यादी हे 7 जन्म त्यांनी असं जन्म घेतल्यावर मग ब्राह्मण होतो. दृष्टेश्च ज्ञानिनां बहुशरीर प्राप्ते. हे ज्ञानी लोकांना देखील बहुशरीर प्राप्ती दिसून येत आहे. तदाही युक्तम प्रज्ञोप्य ऊर्ध्वा प्राप्य रौद्रम पदंगदा संकर्षणं ततो मुक्तिं अगाध विष्णू प्रसादतः म्हणून गरुड पुराणात सांगितलं आहे. महादेवाला देखील पहिल्यांदा आधी त्याला काय एकदम सरळ मोक्ष नाही आहे. महादेवाने देखील पहिल्यांदा शेष व्हावं लागतं. शेष झाल्यानंतर मग त्यांना मुक्ती. महादेव परे जन्मस्तव मुक्ती निरूप्यते असं सांगितलंय नारदेवपुराण. निश्चित असणारं जे फळ असते ते म्हणजे ज्ञान. तसे तावदेव चिरम तोपर्यंत असतो यदुच नार्चिषमेव अभिसंभवती. अर्चिरादिपदा वायुं प्राप्यते न प्राप्यते म्हणजे अर्चिर मार्ग म्हणून असतोय सूर्याचा मार्ग, त्या मार्गाने गेलो तर सर्व मुक्ती इत्यादी श्रुती देखील सांगतात. म्हणजे कायव्यूहापेक्षया
शरीराचे अनेक शरीर एकदाच घेऊन त्यांनी संपवून टाकावं असं नाहीये. जे 7 जन्म त्यांनी ब्राह्मण हे भोग घेतल्यावर मन नंतर ब्राह्मण होतो म्हणून सांगितलं ना. ते सातीचे जन्म 7 जन्म एकदम 7 शरीर धारण करून घेऊन आला आणि भोगला तर संपलं असं समजायचं नाही ते, असं म्हणता येत म्हणजे घ्यावे लागतात ते. तर यथाइष्टी का तुवलन तथा तर यथा पुष्कर फल असे ज्ञानाग्नी सर्वकर्माणी म्हणून सांगितल्याप्रमाणे ज्ञानाग्नीनेच सगळे कर्म नष्ट होतात. तर प्रारब्ध कर्म म्हणतात. आणि प्रमाणाभावाचे आणि एकदम असं सरळ मुक्ती मिळते असं नाहीये. आणि त्याचं शास्त्र प्रमाण, त्याला शास्त्र प्रमाण मानत नाही. अक्षपाद कणादानाम सांख्य योग जटाभृताम वर्तमालंबी वेदम तुझे कल्पते तुझा म्हणून सांगितलंय. अक्षपाद कणाद सांख्यशास्त्री योगी जटाधारी हे सगळ्यांचे मत अवलंबन करून स्वीकार करून घेऊन जो वेदाचं दूषण करणारे असतात, निंदा करत असतात, तसे लोक देखील वर जात नसतात, इथेच राहत असतात. यत्र तो स्तुती तत्र शिवभक्तांना स्थितीपरत्व येऊन असत्यत्व. त्या ठिकाणी नुसती स्तुती केली जाते शिवभक्तांची, ते स्तुतीसाठी म्हणून आहे एवढंच. हे तेषामपि इतर ग्रंथ विरुद्धार्थे प्रामाण्यम, इतर ग्रंथासाठी विरुद्धार्थ येतो म्हणून त्याकरता त्यांचे वाक्य देखील प्रामाणिक असतात असं समजायला येत नाही. कारण ब्रह्मरुद्र वेदव्यासानी ऋतुदेवनाथेशमोहम सृजाम्याशु योजनान् मोहयति सत्यरुद्र महाभाहो मोहशास्त्राणि कारय अदत्तानि विदत्तानि दर्शयस्व महाभुज प्रकाश प्रकाश निर्माण करू म्हणून वराप्राणात सांगितलंय. हे ऋतुदेवा तू असे मोहक शास्त्र उत्पन्न कर आणि सगळ्या लोकांना तुझ्याबद्दलची महिमा दाखव. मला मात्र अप्रकाशित कर. मला म्हणजे माझ्याबद्दल असं सांगायला जाऊ नको. कुच्छिताने जो मिश्राणी कुच्छित असणाऱ्याचे मिश्र असणाऱ्याचे त्या शास्त्र जे आहे की नाही रुद्राने तयार केलेले आहेत. विष्णूच्या आज्ञेप्रमाणे केले. सकाळ शास्त्राने प्रभू ऋषय अनेक प्रकारचे शास्त्र त्या रुद्रदेवाने केले आहे. सगळ्या ऋषिकरांनी देखील पुष्कळचे शास्त्र केलेले आहेत. त्या परमात्म्याच्या प्रेरणेनेच केले. तधीची महर्षी वगैरे इत्यादी काय आहेत पुष्कळचे. त्या शास्त्रामध्ये इकडं तिकडं सगळे सांगितले. चक्रुर्वेदेश ब्राह्मणी ब्राह्म पुराणाच्या बद्दलचे ब्रह्माच्या बद्दलचे विषय ब्रह्मदेवाची महिमा त्या ठिकाणी दाखवलेली आहे. काही ठिकाणी मात्र वैष्णवान विष्णू वेदत विष्णूच्या वेदापासून विष्णू परमात्म्याची महिमा दाखवलेली आहे. पंचरात्र भारत मूल रामायण भागवत पुराण हे सगळे विष्णूच्या परमात्म्याच्या महिमेला दाखवून देणारे असतात. आता देवपुराण आणि योज्यान म्हणजे दुसरे पुराण जे आहेत की नाही ते विरोध येत असल्या कारणाने स्वीकार करून बघून त्याबद्दल सांगितलेली जी गोष्ट आहे तेच ऐकून घेऊन त्याप्रमाणे चालावं असं शास्त्र नाही. तो ज्ञानीनाम भवत्येव मुक्ती म्हणून ज्ञानी लोकांना देखील मुक्ती मिळते. भीष्मादीनांत तत्क्षणी मुक्त व्हावा. भीष्म इत्यादी लोक होते भीष्माचार्य त्यांना तत्क्षणी मुक्ती मिळाली असं नाहीये. संसयती ते स्मरण करत शरीर सोडला म्हणून आहे भीष्माचार्य निर्याणामध्ये. ज्ञानीनाम कर्मयुक्तानाम कायत्याग क्षणे यदा विष्णुमाया तदा तेषां ज्ञानी लोकांना कर्मयुक्त असणारे जे लोक असतात की नाही त्यांनी शरीर सोडल्याबरोबर त्यांना मुक्ती असं नाही. परमात्म्याची माया अशी असते की तदा तेषां मनोबाह्यंकर होती. त्यावेळेस परमात्मा काय करतो आपल्या मायेने बाह्य इंद्रियामध्ये बाह्य विषयामध्ये आसक्ती त्याला उत्पन्न करून देतो बरं का. गरुडपणा सांगितलं. म्हणून दुसऱ्यांना कोणाला तरी होत असेल म्हणलं तर ते देखील नाही. बहुजन विपाखेन भक्ती ज्ञानेन ये हरिमा भजंती तस्मती पण ते देव याती न अन्यदा. अनेक जन्म प्राप्त करून घेऊन त्याच्या विपाकाला अनुसरून भक्ती आणि ज्ञानाने जे कोणी हरिपरमात्म्याचे भजन करत असतो की नाही त्याची स्मृती अंधकारी ज्याला होत असतो त्या लोकांना देव परमात्मा जे आहे दिसून येतो, मोक्ष दाखवतोय. ब्रह्मवैवर्त पुराणात सांगितलंय. ब्रह्म निर्वाण मृच्छती म्हणून ह्या श्लोकात शेवटच्या श्लोकात दिलेलं आहे. निर्वाणम शरीरम कायो बाणम शरीरंच म्हणून अभिधान कोशामध्ये सांगितलंय. काय शरीर बाण म्हणजे देखील शरीर काय बाण शरीर म्हणून हे बाण शब्दाने शरीर घ्यायचं. ब्रह्म निर्वाण मृच्छती
निर्वाणम शरीर रहित असणारा लोक त्याला प्राप्त होतो. म्हणून आपल्या ह्याच्यामध्ये देखील बायकाचे म्हणून म्हणतात, बाय धरावे बायकाचे म्हणून म्हणतात. अरे बा एकाचे, बा म्हणजे इथं बाण शरीर, हे शरीर झाल्या एकाचेच म्हणजे परमात्म्याचेच पाय धरावे म्हणून मराठीमध्ये देखील आहे. बघ काय अभंगामध्ये आहे. म्हणून बा शब्दाचा अर्थ बाण, बाण म्हणजे शरीर. एतत् बाणमवष्टभ्य इति प्रयोगाच, प्रयोगामध्ये देखील पुष्कळ ठिकाणी वापरलं जात असतं बरं का. निर्वाण शब्द प्रतिपादन अनिंद्रिया, निर्वाण शब्दाचा अर्थ काय आहे तर अनिंद्रिय, कोणत्याही प्रकारच्या इंद्रियांचा प्राकृतिक असणारे इंद्रिय त्या ठिकाणी नसतात. कथमन्यथा सर्व पुराणादी प्रसिद्ध आकृती भगवत उपपद्यते, म्हणून सर्व पुराणामध्ये प्रसिद्ध असणारी अशी आकृती भगवंतापासून प्राप्त होती, ती प्रकृतीपासून नाही. म्हणून हा भगवंताला प्राप्त करून घ्यायचं झालं तर दुसरं नाहीये. तुमच्या परमात्म्याला बघायचं झालं तर ह्या शरीराने परमात्मा दिसतो असं समजू नका. ब्रह्मेति परमात्मेति भगवान शब्दते भगवंतम परम ब्रह्म जनार्दन वगैरे इत्यादी सांगितले. जे परमात्म्याचे रूप आहे की नाही, ते रूप या शरीरामध्ये राहून तुम्हाला दिसतं असं समजू नका. परमविव महद्ब्रह्मा परम परायणम पवित्राणाम पवित्रव्यो मंगलानांच मंगलम वगैरे इत्यादी सांगितलं. यस्मात अजून काय सांगितलं भगवद्गीतेत, यस्मात क्षरम अधिकोहम अक्षरादपि ज्योत्तमः अतोऽस्तु लोके वेदेच प्रतितः पुरुषोत्तमः. दिवसा अतींद्रिय, अतींद्रिय ग्राह्य, अतींद्रिय म्हणजे इंद्रियांच्या जाणला जात नाही. अति म्हणजे मुखी असणाऱ्याचे जे अंतरंगिक इंद्रिय असतात त्या इंद्रियांनी तो दिसून येत असतो बरं का. नास्ति नारायण समं न भूतं न भविष्यति न तत्समोऽस्त्य कधिकस्तुतोऽन्यो लोकत्रये लोकत्रये नव्यथितं मनोहि, म्हणून याप्रमाणे प्रव्यथितं मनोहि कोणताही प्राणी कोणताही नाहीये जसं दर्शन आपल्याला या शरीराने होऊ शकतो बरं का. परमात्माचं दर्शन मात्र या शरीराने होत नाही. मग रात्साला सांगितलंय अर्जुनाला, अरे रूपम, तुला काय सांगतो, दिव्य असतो चक्ष देतो, दिव्यम ददामी ते चक्षु म्हणून त्या ठिकाणी सांगितलं बरं का. ह्या डोळ्याने तुला दिसून येणार नाही माझं रूप म्हणून सांगितलं. म्हणून त्या परमात्म्याचे शरीर असं दिसून येत असतं बरं का. तशापी परमात्म्याला देखील शरीर आहे, पण आनंद रूप अमृतम. ते शरीर कसं आहे, आनंद रूपी आहे, अमृत रूपी आहे. सुवर्ण ज्योती म्हणून वेदामध्ये सांगितलेलं आहे. दहरो अस्मिन अंतरे आकाश. दहर शब्दाचा अर्थ काय, अस्मिन दहरे अस्मिन या शरीराच्या आतमध्ये, अंतरात म्हणजे हृदयामध्ये जो अवकाश आहे की नाही, तो जे स्थान दिसत येत असते की नाही, ते म्हणजे आकाश, हृदय आकाश. त्या ठिकाणी परमात्म्याचं रूप दिसून येते. ते रूपम नसत्यात आनंद मिळते. परमात्म्याला रूप नाही असं म्हणलं तर मग आनंदी आहे असंच म्हणावं लागतंय. न तो आनंद रूपमिती, परमात्मा आनंद रूपी आहे म्हणजे तसं कळणार कसं तुम्ही. कारण सुवर्ण रूपत्व रूप नसणाऱ्या व्यक्तीला सुवर्ण रूप मिळतं म्हणून असं कसं म्हणता येईल. कथं तदः तो दहर म्हणजे हृदय आकाशामध्ये असं काय म्हणतो. दहरस्य केचित् तदेः, दहरस्य म्हणजे शब्दाचा अर्थ केचित् तदेः म्हणजे आपल्या ह्या शरीराच्या हृदय रूपी अवकाशामध्ये करता. हृदय अवकाशे रूपवान उच्चते, मग रूपवान आहे. आपला रुक्मवर्णन कर्तारम आदित्यवर्णन परस्ता हे सगळे प्रमाण आहेत बरं का. रुक्म वर्ण असणार असा आहे तो. रुक्म म्हणजे सवर्ण, सोन्याचा वर्ण आहे तो, सगळ्याला करणारा आहे, करता आहे तो सगळ्यांचा. आदित्य वर्ण आहे त्याचा. तमसा परस्तात, अंधकारापासून तर दूर असतो. सर्वत्र पाणी पादन तर सगळीकडून पाणी पाद वगैरे इत्यादी असतात सगळ्या. विश्वद चक्ष विश्वतो भाव विश्वदोत्पाद म्हणून सांगितलेल्या मंत्रामध्ये देखील, स्वरूपी अध्यायामध्ये देखील सांगितलेले रूप त्या परमात्म्याचे असतात. आणि परिपूर्णतम पूर्ण परिपूर्ण प्रमाणत अशा प्रकारचं ऐश्वर्य आदी समस्त गुणांनी परिपूर्ण असणाऱ्या ऐश्वर्य समग्र या ज्ञान विज्ञान व्यवस्थेवर
दंडाम भगईती म्हणून भगवंताचा स्वरूप असतं का ऐश्वर्यादी गुलामी युक्त असणारच आहे. पराश्य शक्ती विविधही वस्तू येते स्वाभाविकी बल क्रियात परमात्म्याची शक्ती फार श्रेष्ठ आहे म्हणे. अनेक रीतीने अशी आहे ते तुम्हाला अशी आहे म्हणून हे पडून कळणं फारच कठीण आहे बरं का. स्वाभाविकी स्वाभाविकपणे त्याला ज्ञान बल क्रिया हे सगळे स्वरूप स्वाभाविक असतात. कधीपासून प्राप्त झालेले नसतात. हे सर्वज्ञ सर्वविद जो सर्वज्ञ असतो तो सर्वविद असतो. आनंदम ब्रह्मण उच्च आनंद परमात्म्याचं स्वरूप आहे. संपूर्ण आनंदमय रूप आहे. एतस्यैव आनंदस्य अन्यानि भूतानि मात्राम उपजीवन्ति. याच परमात्म्याच्या आनंदाचे थोडे थोडे भाग अंश दुसऱ्या अवतारामध्ये येत असतात बरं का. अनादि मध्यांतम अनंत वीर्यम अनादि काळापासून तो मध्य काळामध्ये देखील शेवटीच्या काळामध्ये देखील अनंत वीर्य असणारा परमात्मा दिसून येतो. सहस्र लक्षणामित कांतिकांतम सहस्र लक्षणांनी अमित कांतीने युक्त असणारा आता तो शिवायमान होत असतो का. मग अनंत गुणे अनंते गुणतो अनंत विग्रहे अनंत गुणाने युक्त असणारा अनंत गुणी असणारा माझ्या अनंत विग्रहामध्ये आसक्त होऊन जातो. पाहतच असतो. एक एक जर पाहायला एक गोष्ट आपण पाहिली संपलं झालं असं नसतं बरं का. परमात्म्याच्या अनंत गोष्टी सारखं पाहतच राहतो. म्हणून त्याला अंत नसतो. त्याला त्या शरीराला अंत नसतो. सहस्रलक्षण अमित कांतिकांत असणारा तो परमात्मा आहे. विज्ञान शक्तीने युक्त असणाराच आहे. आसम अनंत विज्ञान शक्ती अहम आसम अनंत शक्ती मी विज्ञान शक्तीने संपन्न होतो. सूर्यंत सर्व दृक तुरीयम शेवटचं सर्व दृक सगळीकडे तुम्हाला जे आहे अहो पाहत असणार अशा एखादा म्हणजे तुम्ही चित्र बघतात की नाही. एखादं चित्र बघत असताना तुम्ही कोणत्या अँगलनी कोणत्याही बाजूने जाऊन ते पाहिलं तरी तो आपल्याकडे पाहत आहे असं वाटत असतं बघा. चित्राचे लक्षण सांगत असत. एखादं चित्र तुम्ही पाहिलात तर फोटो तुम्ही पहा. त्या फोटोच्या समोर उभा राहून मागं इकडे उभा राहून डावीकडे उजवीकडे उभारून पाहत परमात्म्याची दृष्टी आपल्यावर आहे असं दिसून येतं की नाही. तर ह्या चित्रकलेमध्ये काढलेल्या गोष्टीमध्ये सगळीकडे पाहणारा परमात्मा आहे असं तुम्हाला कळून जातं. कळून जात तसं परमात्म्याला मग हे असं सगळीकडे सगळ्यांच्याकडे पाहता येत नाही असं नाही असं समजू नका. म्हणून ते सांगायला तेच विषय विज्ञान आनंद ब्रह्म आनंद ब्रह्मे दिव्यजन तत्वज्ञानंद ब्रह्म यस्य ज्ञानमयं तपः समहा भग प्रविद स्वाहा न तस्य प्राकृता मूर्ती मांसाची आजची सगळं आता परमात्म्याची मूर्ती प्रकृती कशी आहे स्वरूप कसं आहे शरीर मांस मेध इत्यादी ठिकाणी संभवत असणार असं तयार झालेलं नाहीये. योगित्वात ईश्वरत्वात सत्यरूपात तो योगी असल्या कारणाने ईश्वर असल्या कारणाने सत्यस्वरूपी असल्या कारणाने आता दिसून येतो काय की तर देह सुखगंध ज्ञानवाह तत्परा चांगला देह सुखगंधाने युक्त असतो ज्ञानाने युक्त असतो पराक्रमाने युक्त असतो. ज्ञान हा ज्ञानामुळेच त्याला ज्ञान प्राप्त झाले असते. सुखामुळेच सुख प्राप्त होत असतं बरं का. असा तो परमाक्षर असणारा अक्षर शब्द पैंगी श्रुती मध्ये सांगितले. देहोयम मे सदानंदो नायम प्रकृती निर्मिदा आनंदमय असणारा देह प्रकृतीपासून तयार झालेला आहे तो परिपूर्ण सर्वत्व तेन नारायण सगळीकडून परमात्मा परिपूर्ण असल्या कारणाने आणि ते परिपूर्ण इथे मध्ये पण अतिवत आनंदमय असणारा देह प्रकृतीपासून तयार झालेला आहे तो परिपूर्ण सर्वत्व तेन नारायण सगळीकडून परमात्मा परिपूर्ण असल्या कारणाने नारायण म्हणतात. नाराहा गुणा नारायण नारायण गुणांचा आहे नाही ब्रह्मदर्शकामध्ये सदैव लीलयाच्या असो परिच्छिन्ना विरुद्ध दर्शयाची मायाच्या आपल्या मायेने परमात्मा आपले सगळे रूप
परमात्मा स्वतःच्या इच्छेने दाखवत असतो. त्याला कोणाची इच्छा गरज नसते, कोणी सांगायची गरज नसते. त्या गर्भे आवासात देव्या जातो असं देवतः देवीच्या म्हणजे देवकीच्या गर्भामध्ये तो परमात्मा राहायला आता नाही, वसुदेवाच्या मध्ये राहायला आता नाही. माझ्या राघवात जातो हृदयात जमदग्नीचा राघवापासून तो झालेला आहे असं म्हणता येत नाही. जमदग्नीपासून झालेला आहे परशुराम. नित्यानंदमय असताना द्वय असताना परमात्मा आविर्भूत होतो. दिसायला सगळा होतो म्हणून तत्वपुराणा नवयेत आत्मात्मवतामधीश्वर. हो परमात्मा आत्म आत्मवताम अधीश्वर. आत्मवत आत्मा जाणणाऱ्या लोकांचा नियामक परमात्मा आहे. तुमते हि दुःखम भगवान वासुदेव. परमात्माला दुःख भोगावं लागलं असं नाही बघा. तो देवकीच्या गर्भामध्ये राहिला असताना दुःख अनुभवत त्या ठिकाणी राहिला असं नाहीये. आविर्भूत झाला असताना जन्म घेतला असताना जन्माच्या वेळेस जे दुःख असते तसं दुःख वाजवायला होत नसतं बघा. सर्गादे हे सर्गादे हे ईशिता अजहा सृष्टी इत्यादिकांचा नियामक असणारा परमात्मा, जन्मरहित असणारा परम सुखा निधी असणारा आहे, बोधरूपी असणारा आहे. अगोदर असणाऱ्या सगळ्या लोकांना बोध करून देत असतो. ज्ञान नसतो त्याच्या लोकांना ज्ञान देणार आहे. मुनी सुत हृतात्म प्रियात. मुनी सुत मुनींचं जे सुत असतात की नाही, मुनीचे पोरं असतात तसल्या रूपाने तो परमात्मा आत्मप्रिय असणारा आत्मबंधू असणारा असा असतो. सगळ्यांना आवडणारा असा परमात्मा असा अवतार घेतो. तर ब्रह्म वंद्य चरणो नरवत्सलापी. ब्रह्म वंद्य चरण आहे. ब्रह्म वंद्य चरण आहे. ब्रह्मदेवादिकांनी कडून वंद्य असणारे चरण असणारा नराप्रमाणे दिसून येत असतो. श्रीसंगी नामिती रतिम प्रथयश्चकार. श्रीसंगी लोक कसे सुख अनुभवत असतात त्याप्रमाणे परमात्मा श्रीकृष्ण परमात्मा अनेक बबिगा स्त्रियांच्या बरोबर त्रास करतोय आणि रतिम प्रथयश्चकार. रती म्हणजे काय असते हे दाखवून दिलेलं आहे. त्याला काही रती नसते का, त्यांना सगळ्यांना आनंद होत असतो. पूर्ते हे अचिंत्य वीर्यो सगळे समस्त गणाने परिपूर्ण असं कारण अचिंत्य वीर्य आहे असा जो परमात्मा आहे. यश्च दासरथी स्वयं स्वतः दासर आलेला आहे. रुद्रवाक्य वृत करतो अजितो जितावस्थित. रुद्राचे वाक्य सत्य करण्यासाठी म्हणून अजित असणार जिता म्हणजे जित असल्याप्रमाणे दाखवायचे. मी जय प्राप्त करून घेतला असं दाखवलेलं बरं का. योजितो भक्त्या गांगे जगा. जो परमात्मा अजित असणारा असतो, विजित म्हणजे आपण जिंकल्यासारखं दाखवून तर गांगे याच्या म्हणजे भीष्माचार्याच्या भक्तीमुळे परमात्म्याने वध केल्यासारखं दाखवत आहे. म्हणजे आंबाम ग्राहयामास करुण हा खूप अपरस्तत. अंबा अंबिका अंबालिका त्या अंबा म्हणजे बायको बरं का, जीवरामगोसूची बायको आहे ती. आणि ती त्या दोघं म्हणून वशिष्ठ महर्षींची गाय अपहरण करून गेले म्हणून वशिष्ठाने शाप दिला होता. पण त्या शापाच्या कारणाने खूप दुःख भोगतात. एक 8 वसूंच्या पैकी 7 वसूंचं देखील दुःख ते एकटे दोघंच भोगतात. ते दाखवून देण्यासाठी परमात्मा स्कंद पुराणात न तत्र संसार धर्म निरूप्य. त्या ठिकाणी संसाराचे धर्म असतात म्हणून दाखवायला येत नसते. सांसारिक धर्म त्यांनी अनुभवले म्हणून असं दाखवता येत नाही. तत्र परावर भेद अवगम्य ते मोठेपणा लहानपणा ज्या ठिकाणी होतो की नाही त्या ठिकाणी परमात्म्यामध्ये अनेक रूप अवतार घेतो. म्हणजे त्याच्यापेक्षा मोठा त्याच्यापेक्षा लहान वगैरे असं काही नसतं. तत्र आज्ञबुद्धिम अपेक्षावर आज्ञा लोकांना वाटावा म्हणून परमात्म्याने अवर रूप दाखवले, कमीपणा दाखवले. विश्वरूप दाखवण्याप्रमाणे विश्वरूप जेव्हा दाखवलं त्यावेळेस मात्र परमात्मा वेगळे श्रेष्ठच असतो. अवर म्हणून त्याच्यामध्ये नसते, कमीपणा येत नसतो. तेच सांगितलं. परिपूर्ण आणि रूप आणि सामान्य केलं. रूपतः सामान्य आणि पूर्ण रूपाने परमात्मा परिपूर्ण असतो. किंवा केलं रूपी परमात्मा आहे.
मंदबुद्धी असणाऱ्या लोकांना दाखवून देण्यासाठी म्हणून काम ऋषयो पितू ऋषी लोक देखील असतात. काही काही लोक मंदबुद्धीचे, त्या मंदबुद्धी असणाऱ्या बुद्धीने युक्त असणाऱ्या ऋषिगणांना देखील दाखवून देण्यासाठी परता परमात्म्यामध्ये आहे, आवरता देखील आहे असं दाखवून द्यावं या उद्देशाने बरोबर अभक्त लोकांना मोह उत्पन्न करून देण्यासाठी असं दाखवलं जातं. परमात्मा असं दाखवत असतो गरुड पुराणात सांगितलं. त्यात किंचित उपचरित आधी उपचरित असणारे वर वर दाखवण्यासाठी म्हणून केलेलं आहे असं समजू नका. सगळे अत्यंत शक्ती परमात्म्याची असते, त्याकडलं परमात्मा असं दाखवत असतो. पदार्थ वैचित्र्य असं पदार्थ किंचित वैचित्र्य असतात म्हणून त्या पदार्थामध्ये वैचित्र्य काय असतं हे सगळं परमात्मा असं केलेलं आहे. कृष्ण रामादी रूपाणी परिपूर्णानि सर्वदा. कृष्ण राम इत्यादी सगळे रूप काय आहेत? कृष्ण रामादी रूपाणी परिपूर्णानि सर्वदा, काही परिपूर्ण असणारे असे रूप आहेत. त्याच्यामध्ये थोडा भाग आहे, थोडं परमात्म्याचं रूप थोडंच आहे असं नाही. पूर्ण रूप आहे सर्वदा, केव्हाही तसेच मात्र भिन्नानी थोडा देखील भिन्न असणारे असे रूप त्याच्यामध्ये नसतात बरं काय. मात्र भिन्नानी तथाप्यस्मान्विमोहसी, तरी देखील आपल्याला मोह उत्पन्न करून देण्यासाठी परमात्मा तसं दाखवत असं रूप म्हणून पुराणामध्ये येत असते. काही लोकांचे जे असतात की नाही, व्यंकटेश परमात्मा जे आहे ना, काही लोकांना कुलदेवता आणि काही लोकांच्यासाठी नृसिंह. त्या व्यंकटेशाच्या लग्नाच्या मध्ये व्यंकटेशाने ब्रह्मदेवाला सांगितलं की किंवा कोणता स्वयंपाक जे झालेला आहे ते नृसिंहरूपी परमात्म्याला नैवेद्य करून मग सगळ्यांना वाढायचं म्हणून सांगितलं. असं बोललेलं वाक्य धरून घेऊन काही लोक काय म्हणतात, आहे आम्ही नरसिंहाचे उपासक आहेत, आम्ही व्यंकटेशाला जात नाही असं म्हणतात. तर ते आज्ञा लोकांना आपण तरी परमात्मा सांगितलं बरं का. कृष्ण रामादी रूपाणी परिपूर्णानि सर्वदा न जाणमात्रं भिन्नानि तस्मान् विमोहसी. आपल्यासारख्या लोकांना मोह उत्पन्न करून देण्याची दाखवत असतो. कोणतेही रूप जे आहे अणुमात्र देखील भिन्न नसते, सगळे सगळे अभिन्न रूप असतात. नारदीय पुराणामध्ये सर्वदा म्हणून याकरता सर्वदा सर्व रूपेषु सगळ्या रूपामध्ये अपरिगणित अनंत गुणकणम अपरिमित असणारे असे म्हणजे मोजायला न येणारे असे प्रकारचे अनंत गुणांनी परिपूर्ण असणारा नित्य निरस्त अशेष दोष केव्हाही पण सगळे दोष आहेत त्या परमात्मा दूर निघून असतात. अशा नित्य निरस्त अशेष दोषंत नारायण ब्रह्म अशा युक्त गुणाने युक्त असतात नारायण परब्रह्म आहे की नाही. अपरोक्ष ज्ञान ज्ञानी ऋच्छती, अपरोक्ष ज्ञानी मात्र प्राप्त करून ऋच्छती, ऋच्छ प्रापणे, ऋच्छ म्हणजे प्राप्ने प्राप्त करून घेणे. अपरोक्ष ज्ञानी तुम्ही सगळ्या लोकांनी देखील जोपर्यंत अपरोक्ष ज्ञानी होत नाही तोपर्यंत तुम्हाला ज्या ह्या परमात्म्याचं पूर्ण रूप येत नाही. ते देखील दिसून येणार ह्या आपल्या ज्या प्राकृतिक देहामध्ये असणारे इंद्रिय आहेत की नाही, त्या इंद्रियांचं दिसणं साध्यच नाही. त्यासाठी म्हणून अपरोक्ष ज्ञानी व्हावं लागतं. अंतरिंद्रिय जे आहेत त्या अंतरिंद्रियांच्या द्वारे त्या परमात्म्याला जाणून घ्यावं लागतं बरं का, तरच तो दिसून येत असतो म्हणून सांगितलेलं. त्याप्रमाणे ब्रह्मा अपरोक्ष ज्ञानी ऋच्छती, ऋच्छती म्हणजे प्राप्नोती. अपरोक्ष ज्ञानी व्यक्तीलाच दिसून येत असतो म्हणून सिद्ध झाला. इति श्रीमद आनंद तीर्थ भगवत्पादाचार्य विरचिते श्रीमद गीता भाष्ये द्वितीयोध्याय. त्याप्रमाणे आनंद तीर्थ भगवत्पादाचार्यांनी रचना केलेले हे भगवद्गीता म्हणून आहे की नाही, त्या भगवद्गीतेचा वर असणारे हे भाष्य आनंद तीर्थाने रचित असणारे त्या परमात्म्याचा दुसऱ्या अध्यायाच्या रूपाने करणार समर्पण करते. श्रीकृष्णार्पणमस्तु.
याप्रमाणे दुसरा अध्याय या ठिकाणी संपतो. तिसरा अध्याय पुढे कंटिन्यू करायचा असतो. याकरता पहिला श्लोक एक वाचून घ्या. अर्जुन उवाच नायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन सत्यम कर्मणि घोरे मां नियोजयति आत्मस्वरूप ज्ञान साधन हे दोन्ही गोष्ट तुम्हाला सांगितलं. तिसऱ्या अध्यायामध्ये परमात्म्याचे काय स्वरूप असते आणि परमात्म्याच्या स्वरूपाचे ज्ञान मिळवून घ्यायचे झालं तर काय उपाय आहे, साधन म्हणजे उपाय काय आहे हे सगळं तुम्हाला सांगितलं. आणि ज्ञानाला साधनीभूत असणारे ते सगळे उपाय असतात म्हणून अकर्मण्य करायला जाऊ आणि इतकं उद्या कसे झाले काय माहिती. हरे